आणि नॉन स्ट्रायकर एंडला राजेश. आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत योगीराजी पुटेरे, त्यांचा देखील संघ आपण पाहिलाय पोलीस संघ, ते देखील आज आपल्याला टॉप 5 मध्ये दिसतील. तसेच स्क्वेअर लेग अंपायर मंगेश भोईर आपण पाहतोय उर्फ मॅगी. पहिला चेंडू फेस करतील राजेश. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळलेले, दिशा दिली आहे चेंडूला. या मिळतील त्या 4 धावा. सुरुवात चांगली केली विजयने आपल्या संघासाठी आणि 4 धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन केलंय. आखू टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटने त्याला दिशा दिली. खूपच चांगली सुरुवात आपण पाहतोय विजयच्या बॅटमधून. ही सुरुवात त्यांना कायम ठेवावी लागेल जर मोठ्या धावांचं लक्ष त्यांना ठेवायचं असेल बेंचिल संघासमोर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू, काही उत्तर नव्हतं त्याच्याकडे आणि त्रिफळाचीत होतील विजय. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण आपण पाहिलं इथे रोहित कडून. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लगेच आघात करत असताना विजयवर आणि तिथे त्रिफळाचीत व्हावं लागते विजयला आणि परतावं लागते माघारी. पहिला झटका लागत असताना भिन्नरपाडा संघाला 4 या अंकावर. नवीन फलंदाज आपण पाहतोय बैनरपाडा संघाकडून शुभम. एक पहिला झटका लागत असताना भिनरपाडा संघाला आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहितला आपण पाहतोय. तिसरा चेंडू घेऊन येतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. पुढचा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि इथे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिले धाव तर कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थोडंसं आळस पण आपण क्षेत्ररक्षकाकडून पाहिलं आणि त्यामुळे या 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल 7 या अंकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू खूपच चांगला चेंडू, अतिशय तीव्र गतीने आला, काही उत्तर नव्हतं त्याचं राजेशकडे आणि हा डॉट चेंडू आपण पाहतोय. पुढचा चेंडू आणि इथे विकेट गमवावी लागेल राजेशला.
महत्वाची विकेट संपादित करत असताना रोहित आपल्या संघासाठी दोन महत्वाचे जे फलंदाज होते, जे ओपनिंग बॅट्समन म्हणून गेले होते, ते दोघांना परतावा लागेल इथे. आणि बिनारपाडा संघासाठी लागलेला हा दुसरा झटका 7 या अंकावर आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली ती या ओव्हरची बिनारपाडा संघाकडून. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर लगेच विकेट गमवावी लागली विजयला. त्रिफळाचे 2 बाद व्हावे लागलं. त्यानंतर थोडीशी संत सुरुवात पाहिली आणि मग शेवटच्या चेंडूवर राजेशला परतावं लागतंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण सुरुवातीच्या 4 दिवसांचा खेळ जर पाहिला तर टॉप 5चे संघ जर आपण बघितले तर पहिला जो संघ होता वडवली, जो पहिल्या दिवशी टॉप 5 मध्ये दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कासगाव हा संघ आपण पाहिला. तिसऱ्या दिवशी पोई आणि मग काल आपण पाहिले ते घोडसे संघाचे 4 संघ ऑलरेडी आपण पाहिले टॉप 5 मध्ये. आता जे होणारे सामने चालू आहे, ज्याचा सेकंड राऊंड चालू आहे, तर ती पहिली मॅच आपण पाहतोय बेंशिल विपक्ष भिनारपाडा. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत साही विपक्ष बेलवली. आता यांच्यातून पाहतोय आपण कोण टॉप 5 मध्ये जाईल. पहिला चेंडू रोनितचा आपण बघतोय. नोचा चेंडू इथे आपण पाहतोय. खूपच तीव्र गती होती त्याला, पण दिशा नव्हती. आणि इथे नो चेंडूच्या द्वारे आपण एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धाव फलकावर 8 धावा. आता पुढचा चेंडू मेजवानी असेल. फ्रीचा चेंडू, याला जास्तीत जास्त धावा मिळवाव्या लागतील. मोठ्या फटकेबाजीची गरज आहे आणि ती आता सुंदर अशी संधी आपण पाहतोय मिळालेली आहे बिनारपाडा संघाच्या या बॅट्समनला. शुभमला आपण पाहतोय की या फ्रीडचा आनंद तो घेऊ शकेल का. टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळलेले आहेत ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव तर मिळाली. असा पुरेसा फायदा घेऊ शकले नाही आहेत शुभम. या फ्रीडचा चेंडूचा फक्त 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. मोठे फटकेबाजी करायची आता गरज होती या चेंडूवर, पण त्याचा फायदा उठवू शकले नाही शुभम. कुठेतरी हताश निराश असतील ते, कारण खरंच एक सुंदर मेजवानी दिली होती रोनितने त्यांना, पण टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर असा पुरेसा असा फायदा उठवता आला नाही. पुढचा चेंडू रोनितचा आपण पाहतोय. लोअर फुलटॉसचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेत. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव घेण्यासाठी थांबवू शकले नाहीत बिनारपाडा संघाला. 2 धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचले 11 या धाव संख्येवर. तर चेंडू गॅदर केला असता तर 1च धाव झाली असती, पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि अजून 1 धाव, चोरटी धाव इथे मिळवली आहे बिनारपाडा संघाने. पुढचा चेंडू अतिशय तीव्र गतीचा, खूप जास्त वेगवान हा चेंडू होता आणि निर्धाव येईल. पहिला चेंडू फेस करत असताना गुरु आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका तर चांगला सजवलाय आणि या मिळतील 4 धावा. कव्हरच्या दिशेने हा फटका खूपच चांगला सजवला होता, चांगली दिशा दिली आणि हवेत उडवला चेंडू. याला 4 धावा, पूर्णच्या पूर्ण 4 धावा मिळतील आणि 4 धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल 15 या धाव संख्येवर.
आपण पाहिलं तर बिनारपाडा संघासाठी गुरु हे अतिशय महत्त्वाचे फलंदाज असतील. त्यांची विकेट घेणं बेंचिल संघासाठी तेवढंच महत्त्वाचं असेल. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण पुन्हा एकदा आपण पाहिलं आणि या डॉट चेंडूने ओव्हरची सांगता होईल. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचले 15 या अंकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर बेंचिल संघाकडून अमोल आपण पाहतोय आणि त्याला फेस करते शुभम, जे थोडेसे शांत संत गतीने बॅटिंग करताना आपल्याला दिसत आहेत. पहिला चेंडू आणि इथे जेलबाद व्हावं लागेल. बॅटची कडा घेतली आणि यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू आणि इथे धाव कॅच जेलबाद होऊन परतावा लागेल शुभमला. तिसरा झटका लागत असताना बिनारपाडा संघाला 15 या धावेवर. खूपच चांगली सुरुवात अमोलने केली या ओव्हरची. नवीन फलंदाज ऋषी मैदानावर जात असताना खूप चांगली सुरुवात इथे केली आहे अमोलने. पुढचा चेंडू लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न होता. अंपायरकडे दाद मागितली LBW ची आणि पण इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात चांगली झाली अमोलकडून. चांगली अशी उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन तो दाखवतोय. गुरु यांनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक अतिरिक्त धाव मिळेल. स्क्वेअर चेंडू 17 धाव संख्या या एका अतिरिक्त धावेने आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे वाईट असेल. हाईट फॅक्टर अंपायर सिग्नल वाईट आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 18 या धाव संख्येवर. सुरुवात चांगली केली अमोलने पण आता थोडीशी दिशा भरकटत असताना आपण पाहतोय 2 लगातारचे चेंडू त्याने वाईट फेकलेत. पुन्हा एकदा इथे नोचा इशारा अंपायर कडून आपण पाहतोय आणि या मिळतील 4 धावा आपण पाहतोय. 4 धावेच्या मदतीने आणि एक अतिरिक्त धाव जोडली तर धाव संख्या जाऊन पोहोचेल 23 या अंकावर. मी जसं म्हटलं की सुरुवात चांगली केली होती पण आता कुठेतरी दिशा भरकटतोय अमोल, ज्याने लगातारचे 2 चेंडू वाईट फेकले आणि त्यानंतरचा हा चेंडू नो फेकलाय आणि त्यामुळे आता पुढचा जो चेंडू असेल ते मेजवानी असेल बिनारपाडा संघासाठी. त्या मेजवानीला स्वीकार करतील का गुरु हे फलंदाज, जे अतिशय महत्त्वाचे फलंदाज आहेत बिनारपाडा संघासाठी. त्यांचं तिथे टिकून राहणं, स्ट्राईकवर टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे त्या बिनारपाडा संघासाठी. की त्यांना माहिती आहे की जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतील तर गुरु तिथे उभं राहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू होता.
फटका हवा तसा सजवता आला नाही, पण 2 धावा इथे मिळतील. हवा तसा फटका त्यांना सजवता आला नाहीये आणि 2 धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल 25. पुरेसा फायदा. हा दुसरा फ्री हिटचा चेंडू असेल या सत्रातील आणि दोन्ही चेंडू त्यांना हवं तसं जे करायचं होतं ते दाखवून देता आलं नाहीये गुरु यांना. पुढचा चेंडू चांगला कमबॅक करत असताना अमोल इथे निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय जखडून ठेवलंय बॅट्समन गुरु यांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि 5 चेंडूंचा खेळ इथे अमोलकडून आपण पाहतोय. 5वा चेंडू पुन्हा एकदा लगातारचा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि इथे झेल बदवावं लागेल गुरुला. चांगली सुवर्ण संधी होती या चेंडूवर मोठे फटकेबाजी करायची, पण त्या फुलटॉस चेंडूचा त्यांना फायदा उठवता आला नाही आणि आपले विकेट गमावी लागेल गुरुला. गुरु परत त्यात माघारी. हा मोठा झटका लागत असताना बिनारपाड संघाला 4था झटका हा गुरुच्या स्वरूपात आपण पाहतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या अंकावर. नवीन गोलंदाज भगवान आपण पाहतोय बेंशी संघाकडून. गणेश नवीन फलंदाज आणि इथे हा येईल षटकार. काय फटका सजवलाय. आडव्या बॅटने खेळलेला फटका जाईल सीमा पार. हा येईल षटकार आणि षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 31 या धाव संख्येवर. खूपच चांगला फटका सजवला त्यांनी आणि पहिल्या चेंडूवर आघात करत असताना भगवानवर आपण पाहतोय ऋषीला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला आहे. दिशा दिली आहे फक्त आणि या मिळतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचल्या 35 या अंकावर. खूपच चांगली अशी बॅटिंग करत असताना ऋषी आपण पाहतोय ज्याने 2 चेंडूंवर सुरुवातीच्या 2 चेंडूवर 10 धावा मिळवलेल्या आहेत. खूपच चांगली अशी फलंदाजी. ज्या फटकेबाजीची गरज होती ती फटकेबाजी आपण आता शेवटच्या या सत्रातील आपण शेवटच्या ओव्हरवर पाहतोय. 2 चेंडू 1 6 आणि 1 4 आपण पाहिली. पूर्णपणे इथे आघात करत असताना आपण पाहतोय भगवानवर ऋषी. आपण पाहतोय जसा एक चौकार मारला तसा डीपला लगेच एक शतरक्षक सजवलाय बेंडशील संघाने. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपण पाहिलं. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर चेंडू असेल आणि एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल 36 या अंकावर. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खूप चांगला असा फटका इथे सजवलाय.
एक धाव तर कंप्लीट झाली आहे. पुढच्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव्या कंप्लीट होतील. आणि इथे ओव्हर थ्रोचा खराब अशी फेकी आपण पाहिली आणि ती गॅदर करता आली नाही. इथे रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल गणेशला. काही गरज होती का? आणि एक शॉट इथे अंपायरचे सिग्नल देत असताना एक शॉट आपण पाहतोय. इथे फक्त 2च धावा जोडल्या जातील. इथे कॅचची संधी होती ती थोडीशी चुकी इथे क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहतोय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावपळीत जाऊन पोहोचेल 39 या धाव संख्येवर. आपण पाहतोय माझ्यासोबत बसलेले साथी स्कोरर माझे बंधू भावेश चांगले असं स्कोर करत असतानाच आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हा येईल निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या सत्रातला. खूपच चांगली अशी सुरुवात केली होती पण शेवट मात्र गोड इथे भगवान करत असताना. पुढचा चेंडू पटका तर चांगला सजवलाय. एक धाव तर कंप्लीट आहे. पुढच्या धावेचा प्रयत्न आणि या मिळतील 4 धावा. बॉल अडवण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत क्षेत्ररक्षक त्यामुळे मिळतील या 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावपळीत जाऊन पोहोचलाय 43 या अंकावर आणि 44 धावांचं मापक लक्ष 44 धावांचं मापक लक्ष ठेवलंय बेनशील संघासमोर. खूपच चांगली अशी फलंदाजी करत असताना ऋषी आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यानंतर पूर्णपणे थांबून ठेवलं होतं. पण या शेवटचा शेवट गोड करत असताना भिनारपाडा संघ जवळजवळ 18 रन आपण पाहिले भगवान यांच्या ओव्हरमध्ये. मी विनंती करतोय की बेलवली संघ आणि साई संघ दोन्ही कर्णधारांनी यायचे टॉस उडवण्यासाठी. बेलवली संघ राजेश सालवी यांचा संघ आणि साई संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय टॉस उडवण्यासाठी.
खूपच चांगली अशी बॅटिंग आपण पाहिली बिनरपाडा संघाकडून. सुरुवात शांत होती पण शेवट गोड झालेला आहे त्यांच्यासाठी आणि जवळजवळ 43 धावा त्यांनी धावपळकावर लावलेले आहेत आणि 44 धावांचं आव्हान घेऊन जात असताना आपण पाहतोय बेंशील संघाकडून भगवान आणि रोहित. बघूया हे लक्ष्य पूर्ण करू शकतील का. जे फटकेबाजीची गरज सुरुवातीपासून आहे तर ती फटकेबाजी झाली तर नक्कीच हे 44 धावांचं मापक आव्हान ते पूर्ण करू शकतील. गोलंदाजी मार्कवर तेजसला आपण पाहतोय बिनरपाडा संघाकडून. आपण पाहतोय बेंशील संघाकडून स्ट्रायकर एंडला असतील रोहित आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील भगवान. पहिला चेंडू फेस करतील रोहित. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांकडे दाद मागली जाते. काय अंपायर सांगू शकाल का काय चेक करायचं. वाईट साठी थर्ड अंपायर घेतलेला आहे. रुपेश भोईर यांना विनंती करेन की आपण चेक करायचंय. आणि इथे हा फेअर डिलिव्हरी असेल. स्टंपच्या वरून हा चेंडू आपण जाताना पाहतोय आणि हा येईल एक निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली झाली आहे तेजस कडून. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. दिशा दिली आडव्या बॅटने आणि या मिळतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने संघाचा खाता ओपन झालंय. रोहितच्या बॅट मधून आपण पाहिला आडवा फटका असा सजवलाय त्यांनी आणि 4 धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन. पुढचा चेंडू चांगली अशी दिशा दिली ऑफसाईडच्या दिशेने. तेवढी चांगली फिल्डिंग देखील आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. साईल कडून एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव पळक जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. पुढचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न येतात. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय बिनरपाडा संघाकडून. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्यामुळे या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. जे लक्ष तुम्ही बेंशील संघासमोर ठेवले त्या लक्ष्यासाठी तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. नाहीतर सहजरित्या बेंशील संघ तो लक्ष पार करून जाईल. पुढचा चेंडू आणि इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगलं प्रत्युत्तर देत असताना तेजस आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू
पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, इथे कॅचची संधी होती आणि कॅच गमावली इथे. महत्वाचा फलंदाज होता भगवान बेंचिल संघाकडून, त्याची इथे कॅच ड्रॉप केली आहे आपण पाहतोय. गणेश कडून आपण पाहिलं की थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. ते कॅचची संधी होती, महत्वाची विकेट घेण्याचा एक चांगली संधी त्यांना लाभून आली होती, पण त्या संधीचा फायदा ते घेऊ शकले नाहीयेत. आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचल 8 या अंकावर. खूपच चांगली अशी ओव्हर तेजसकडून आपण पाहिली, एक संधी उपलब्ध करून दिली होती पण त्याचा फायदा घेता आला नाहीये विनारपाडच्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू आपण पाहतोय गुरु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि फटका मस्त सजवला आणि या मिळतील 4 धावा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप फॉरवर्डच्या दिशेने आपण शॉट पाहिला आणि या मिळतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. सुरुवात चांगली केली इथे भगवानने या ओव्हरची 4 धावेने. गुरुवर आघात करत असताना आपण पाहतोय बॅटर भगवान. चेंडू अकोटपचा चेंडू, पुन्हा एकदा दिशा दिली, आडव्या बॅटने खेळलेला आहात आणि चांगला असा इथे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिला मयूर कडून आणि 2 धावा त्याने या वाचवल्यात आपल्या संघासाठी. खरोखरच ज्या लक्ष्याचा पाठलाग, जे लक्ष्य त्यांना डिफेंड करायचं त्यासाठी हे क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे आणि तसं क्षेत्ररक्षण आपण दाखवत असताना बिनारपाड संघ आणि फक्त या मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. पुढचा चेंडू, एक धाव तर चोरली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउटची संधी होती. थोडीशी चुकी आपण पाहत असताना इथे ओव्हरथ्रोचे अजून एक धाव त्यांनी मिळवलेली आहे. 3 धावा अशा इथे बेंचिल संघाने घेतलेल्या आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 या अंकावर. खूप चांगली अशी फेकी झाली होती पण बॉलर कडून ती थोडीशी चुकी झाली आणि त्याला तर रनआउट घेता आला नाहीये आणि त्यामुळे अजून एक धाव इथे बेंचिल संघाने चोरली आहे. सतरा या धावसंख्येवर आपण पाहतोय बेंचिल संघ. 17चा खतरा ठरू शकतो का बघूया. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा दिशा द्यायचा, आडव्या बॅटने दिशा देण्याचं काम केलं होतं, बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय मागे. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरा धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 2 धावा घेतलेल्या आहेत, 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधला. 19 रन्स, 19 धावा आपण पाहतोय धावपलकावर बेंचिल संघाकडून. पुढचा चेंडू, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून. या मिळतील 4 धावा. अंपायर बॅट कट असेल की बाईचे बॅटने इथे हा फटका सजवलाय आणि यष्टीरक्षकाकडून ही चूक झाली आणि या 4 धावा मिळतील. रोहितला खूप चांगली अशी सुरुवात मिळाली इथे 4 धावेच्या मदतीने धावपळीत जाऊन बसेल 23. पुढचा चेंडू, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचं काम करायचं होतं पण इथे चुकी झाली आणि भगवानला आपला विकेट सॅक्रिफाईस करावं लागतं रनआउटच्या स्वरूपात. काही गरज होती का, रन्स तर आल्या होत्या पण इथे महत्वाची विकेट इथे गमावी लागली बेंचिल संघाला. निराश हताश आपण पाहतोय भगवान यांना
की ज्या रनाची गरज नव्हती ते घेताना त्यांना आपला विकेट गमवावा लागलेला आहे आणि पहिला झटका लागत असताना बेंचिल्स संघाला 23 या धाव संख्येवर. अजूनही आपण पाहतो इथून 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 12 चेंडू आणि 21 धावा पाहिजे असतील बेंचिल्स संघाला. तेवीस आपण पाहतोय धावसंख्या धाव पलकावर. पहिला झटका लागत असताना भगवानच्या स्वरूपात आपण पाहतोय हताश असे परत असताना भगवान. आता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हर मध्ये अजून 21 धावांची गरज असेल बेंचिल्स संघाला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या ओव्हर मध्ये. गुरुच्या ओव्हर मध्ये थोडीशी फेकी चुकीची झाली, कुठे यष्टिरक्षकाकडून चूक झाली, त्यामुळे जवळजवळ भगवानला नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो ऋषिकेशला. चांगला असा फटका इथे आडव्या बॅटने खेळलेला. एक धाव तर कंप्लीट केली. पुढच्या धावेचा प्रयत्न. एकाच धाव मिळेल इथे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. नवीन बॅटर आपण पाहतोय रोनितला, जो पहिला चेंडू फेस करेल या ओव्हरचा. अजूनही 11 चेंडू, 20 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिली. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मानस होता पण धाडच नव्हतं, तर एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 या अंकावर. ज्या धावा त्यांना 10 चेंडू मध्ये गमवायच्या आहेत, त्या धावा त्यांना फक्त सिंगल डबलने मिळू शकतात हे दोघांना समजले, रोहित आणि रोनितला. त्यामुळे कुठेही आपण पाहतो की मोठे फटकेबाजी ते करत नाही. अतिशय संत रीतीने शांत डोक्याने खेळ करत असताना आपण पाहतोय दोघांना. खूप चांगल्या पद्धतीने बॅटर बेंचिल्स संघाचं बॅटिंग करत असताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली आहे. पुढच्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता इथे खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय. या मिळतील 3 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मिनारपाडा संघाकडून. सुरुवातीपासून ते खराब क्षेत्ररक्षण ते करत असताना, त्यामुळे आता या मिळतील 3 धावा. 28 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू चांगल्या रीतीने फटका फटकावलेला आहे आणि इथे एक धाव तर कंप्लीट होईल. 2 धावा बघता बघता कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 30 या अंकावर. पुढचा चेंडू फटका तर चांगला ऑफसाईडच्या दिशेने. झेल होईल का? आणि इथे परतावा लागेल. रोनितला परतावा लागेल. फटका चांगला सजवला होता पण त्याला ताकद मात्र कमी मिळाली आणि तर रोनितला आपला विकेट गमवावं लागतंय. 30 या धावसंख्येवर दुसरा झटका लागत असताना बेंचिल या संघाला. समीकरण एकदम सोपं आहे. 7 चेंडू आणि 14 धावा. जर हा चेंडू जर चांगला पडला तर कुठेतरी दबाव येईल बेंचिल संघावर. एक मोठा फटका बेंचिल संघाला मॅच मध्ये आणेल, तर एक डॉट चेंडू बिनारपाडा संघाला मॅच मध्ये पुनरागमन करायला लावेल. तर बघूया काय होतंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमोल. अमोलला जी फटकेबाजी आपण पाहतोय रोहितच्या बॅट मधून, ती फटकेबाजी आपल्याला आता अमोलला देखील करावी लागेल.
शेवटचा चेंडू ऋषीचा आणि पुन्हा एकदा फटका सजवलाय पण लांबी मात्र कमी आणि ताकद देखील कमी ना. अजून एक झेल बाद इथे आपण पाहतोय. अमोलला परतावा लागेल 0 या धाव संख्येवर. अजून एक झटका लागत असताना तिसरा झटका लागतोय बेंटशील संघाला. सुरुवात चांगली झाली होती पण आता पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय भिनारपाडा संघाने बेंटशील संघाला. ऋषी आपण पाहिली खूप चांगली गोलंदाजी करत असताना ऋषी उर्फ आपी खूपच चांगली गोलंदाजी ज्या गुरुच्या ओव्हरवर जवळजवळ आपण पाहिला की 15 धावा आल्यानंतर त्यानंतर चांगल्या कमबॅकची त्यांना गरज होती. खूपच चांगली त्यानंतरची गोलंदाजी पाहिली आपण ऋषी यांच्या गोलंदाजीतून. जवळजवळ फक्त 7 धावा दिल्या आणि 2 विकेट त्याने महत्वाचे 2 विकेट गमावलेले आहेत असा ऋषी. आता एक ओव्हर मध्ये जवळ 14 धावांची गरज असेल बेंटशील संघाला आणि या ओव्हर मध्ये मोठे फटकेबाजी तर करावीच लागेल. नवीन गोलंदाज विजय बनवटे स्वतः आलेत. भिनारपाडा संघाचे कर्णधार आपण पाहतोय विजय बनवटे. त्यांना आता ह्या धावा रोखाव्या लागतील. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल इथे. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुबोध नॉन स्ट्रायकर एंडला. रोहित फेस करतील विजय यांना. दुसऱ्या सत्रातील शेवटचा ओव्हर असेल. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. रोहित जे महत्वाचे फलंदाज आहेत बेंटशील संघाकडून ते अजूनही मैदानावर आहेत. पहिला चेंडू आणि इथे अपील अंपायरकडे दाद मागली जाते आणि इथे आपण पाहतोय की अंपायर सिग्नल इज आउट आणि रोहितला परतावा लागेल. हा लागत असताना मोठा झटका बेंटशील संघाला. ज्या फलंदाजीची गरज होती थांबण्याची तो फलंदाज बाद होतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा मोठा झटका लागत असताना बेंटशील संघाला अजूनही समीकरण 5 चेंडू आणि 14 धावेचं असते. त्यासाठी ते आव्हान पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज बेंटशील संघाकडून नितेशला. मी विनंती करतो बेलवली संघाचा कर्णधार आणि साई संघाचा कर्णधार दोघांनी यायचं टॉस उडवण्यासाठी. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपली मॅच असेल. सेकंड राऊंडचा तो दुसरा सामना असेल. बेलवली संघाचे कर्णधार आणि साई संघाचे कर्णधार दोघांना विनंती असेल. दुसरा चेंडू फटका तर चांगला सजलाय. चेंडू हवेत आहे पण ताकद मात्र कमी आणि इथे झेल सुटलेला आहे. आपण पाहतोय इथे 2 धावा घेतलेल्या पूर्णपणे. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पडले 32 या अंकावर. गरज होती या झेलची कारण की जे समीकरण मैदानावर आहे 5 चेंडू 14 धावा. इथे तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे आणि ही झेल बाद जर झाली असती तर नक्कीच आपण पाहिलं डॉट चेंडू आला असताना एक महत्वाची विकेट देखील मिळालेली असती. आणि इथे कॅच सोडत असताना खूपच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं भिनारपाडा संघाचं आजच्या या खेळामध्ये. पुढचा चेंडू तिसरा चेंडू आपण पाहतोय. लोअर फुटाचा चेंडू दिशा दिली ऑफसाईडच्या दिशेने आणि पुन्हा एकदा झेलची संधी आणि झेल इथे घेतलेली. आता चुकी मात्र होणार नाहीये आणि महत्वाचा विकेट इथे बाद करत असताना आपण पाहतोय भिनारपाडा संघ. नितेशला परतावा लागेल. खूपच चांगला झेल असा. गणेशने खूप चांगला असा झेल घेतलेला आहे आणि खरंच या याची गरज तुम्हाला आहे कारण रन्स ज्या तुम्ही बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला डिफेंड करायच्या असतील तर कॅच घ्याव्याच लागतील कारण तेच समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस. आणि चांगली इथं झेल घेत असताना गणेशला आपण पाहतोय. अजूनही समीकरण आहे 3 चेंडू आणि 12 धाव्यांचं आपण समीकरण पाहतोय. 2 मोठे फटके बेंटशील संघाला हात आणतील तर 2 डॉट चेंडू भिनारपाडा संघाला. बेलवली संघाला विनंती असेल की आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉस साठी. तसं साई संघाला देखील विनंती असेल की कर्णधाराला आपण पाठवायचं आहे. नितेश उतेकर आपण पाहतोय तिसरा चेंडू फेस करते.
आणि इथे आपण पाहतोय काय होतंय. अरे खराब, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. विजय यांच्याकडून बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. तेहतीस या धावसंख्येवर आपण पाहतोय धाव फलक. आणि आता 2 चेंडू आणि 2 मोठे फटके, जवळजवळ 2 चेंडू आणि 2 सिक्स मारावे लागतील, कारण 2 चेंडू 11 धावा असं समीकरण इथे मैदानावर पाहतोय. खूपच चांगली गोलंदाजी केली आपण पाहतो विजयला, कुठेही असं ढील दिला नाहीये. पुढचा चेंडू निर्णायक चेंडू, फटका सजवायचा होता आणि इथे अपील केलेली आणि विकेट गमवावी लागेल. अजून एक झटका लागत असताना बेंडशील संघाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं. बेंडशील संघाला ज्यांची सुरुवात चांगली झाली होती, समीकरण फक्त होतं ते 12 चेंडू आणि 20 धावेचं, त्यानंतर पूर्णपणे ढासळलेली आहे. जसा रोहित बाद झाला, रोहित बाद झाल्यानंतर एक एक जण माघारी परतताना आपल्याला दिसत आहे. ज्या फटकेबाजीची गरज होती का, कारण की सिंगल डबलने तुमचं काम होत होतं, पण त्याला ते त्यांना पेलवता आलेलं नाही. आणि आता इथे एक चेंडू 11 धावा, फक्त औपचारिकता बाकी असेल. एक चांगला चेंडू पूर्णपणे बिनरपाडा संघ इथे विजय प्रस्थापित करेल. आणि एक चमत्कारिक चेंडू बेंडशील संघाला मॅच मध्ये आणेल. बघूया काय होतंय. थोडंसं आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण थोडंसं इथे चेंजेस आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल विजय यांचा. खूप चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय. आणि इथे त्रिपाळाची वाव लागेल आणि आपण पाहतो या त्रिपाळाची झालेला जवळजवळ 4 विकेट इथे आपण पाहतोय की विजय यांना मिळालेला असेल या ओव्हरमध्ये. आपण पाहतोय की एक कॅच झेल एक सोडली होती, तरी पण त्यानंतर आपण 3 विकेट त्याने घेतला, तर एक रनआउट असा त्याने टोटल 4 विकेट आपण पाहिल्या या ओव्हरमध्ये. खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहिली विजय यांच्या मार्फत. जर विजयची बॉलिंग आवडली असत नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी, कारण की 7 चेंडू आणि 14 धावेचं जे लक्ष्य होतं ते आव्हान थांबवण्यासाठी त्यांना ती ओव्हर दिली होती आणि चांगल्या पद्धतीने ते आव्हान त्यांनी थांबवलेलं आहे. महत्वाचा गडी देखील बाद केला रोहितच्या स्वरूपात, जो चांगली फटकेबाजी करत होता. आणि बिनारपाट संघाला इथे चांगला असा विजय मिळालेला आहे. ज्या पाहिलं बेंडशील संघाची सुरुवात थोडी खराब होती, सुरुवात खूप चांगली झाली होती पण शेवट खराब झाला, त्यामुळे त्यांना कुठेतरी मॅच गमवावी लागलेली आहे. खूपच चांगली अशी